नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर सिंकिंग फंड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ जर्नल एंट्रीज. मी या ठिकाणी इश्यू ऑफ डिबेंचरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे आहेत आणि हा प्रॉब्लेम सिंकिंग फंड मेथडचा आहे. फर्स्ट मी या ठिकाणी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे द पुणे लिमिटेड हॅज issued on 1st April 2014 12% debentures for rupees 40 lakh. The debentures were issued at discount of 5% and they were redeemable after 10 years at the option of company at premium of 3%. It was decided to create sinking fund by transfer rupees 4 lakh every year from appropriation account and equal amount invested in 10% government securities at the end of the year. The accounts are closed on 31st March every year. Pass journal entries for first 2 years only. या सिंकिंग फंड मेथडच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फर्स्ट 2 इयरच्या एंट्रीज त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये पुणे लिमिटेडनं 40 लाख रुपयाचे डिबेंचर्स त्या ठिकाणी विक्री केलेले आहेत आणि हे डिबेंचर्स विकताना कंपनीनं 5% डिस्काउंट दिलेला आहे आणि ह्या डिबेंचरचा कालावधी आहे 10 इयर्स आणि 10 इयर्स नंतर कंपनीला पैसे परत करताना 3% प्रीमियम द्यावा लागणार आहे. त्यासाठी कंपनीनं दरवर्षी प्रॉफिट मधून 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केलेला आहे आणि ते 4 लाख रुपये कंपनीनं 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. कंपनीचे अकाउंट्स 31 मार्चला क्लोज होतात आणि आपल्याला फर्स्ट 2 इयरच्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी करायचं आहे. मी या ठिकाणी एंट्रीज घेईन. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पुणे लिमिटेड. फर्स्ट जर्नल एंट्री असेल 1st एप्रिल 2014 ला इश्यू ऑफ डिबेंचर साठी जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट. इतर रक्कम मिळताना 40 लाख रुपीज डिबेंचर्स आहे. 5% डिस्काउंट मायनस होईल, 2 लाख रुपीज मायनस होतील. बँक अकाउंट डेबिट 38 लाख रुपीज. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट. डिस्काउंट ऑन issue of debentures account debit 2 लाख रुपीज. त्यानंतर कंपनीला आफ्टर 10 इयर्स 3% प्रीमियम द्यावा लागणार आहे. तो 3% लॉस असेल. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 40 लाखच्या 3% 1,20,000 लॉस डेबिट होईल. 12% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 40 लाख रुपीज. 2 प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 1,20,000 क्रेडिट. फर्स्ट एंट्री या ठिकाणी संपलेली आहे. नॅरेशन बीइंग इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट रुपीज 40 लाख ॲट 5% डिस्काउंट अँड रिपेएबल आफ्टर 10 इयर्स ॲट 3% प्रीमियम. फर्स्ट एंट्री इथं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर इयर एंडिंगला नेक्स्ट एंट्री ऑन 31st मार्च 2015 त्या ठिकाणी 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 4 लाख रुपीज टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 4 lakh rupees. Narration being
अमाऊंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स फॉर सिंकिंग फंड. त्या ठिकाणी प्रॉफिट्स मधून एक 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला आणि ही इक्वल अमाऊंट त्या ठिकाणी नेक्स्ट 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केले जाईल. नेक्स्ट जर्नल एंट्री ऑन 31 मार्च 2015 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. ₹4 lakh to bank account credit. Bank account credit 4 lakh rupees. Narration being purchase of investment. त्यानंतर इयर एंडिंगला आपण फर्स्ट एंट्री मध्ये 2 लाख रुपये जो डिस्काउंट आहे इथं डिबेंचरचा रिडम्पशनचा कालावधी आहे 10 इयर्स. त्यामुळे त्या डिस्काउंटचं 10 इयर्स मध्ये राईट ऑफ केलं जाईल. त्यामुळं इथं 2 लाख डिस्काउंट आहे त्याला आपण 10 इयर्स इज इक्वल टू 20,000. दरवर्षी 20,000 रुपये डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स राईट ऑफ केला जाईल. त्यासाठी एंट्री करायचं आहे. जर्नल एंट्री होईल ऑन 31 मार्च 2015 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 to discount on issue of debentures account credit. $20,000. Narration being right of discount on issue of debentures. फर्स्ट इयरच्या एंट्रीज संपल्या. त्यानंतर नेक्स्ट इयरला सेकंड इयरला इयर एंडिंगला ऑन 31 मार्च 2016 ला फर्स्ट एंट्री होणार आहे. तर जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटचं 10% इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. इंटरेस्ट रिसिव्ड साठी एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट 4 लाखच्या 10% 40,000 बँक अकाउंट डेबिट 40,000 टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट 40,000. Narration being 10% interest received on sinking fund investment. त्या ठिकाणी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंटचं इंटरेस्ट मिळालं. त्यानंतर हे इंटरेस्ट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट एंट्री करायचं आहे ऑन 31 मार्च 2016 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 40,000 to sinking fund account credit 40,000. Narration being interest on sinking fund investment transfer to sinking fund account. इंटरेस्ट ट्रान्सफर केला. नेक्स्ट पुन्हा 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी एंट्री ऑन 31 मार्च 2016 profit and loss appropriation account debit 4 lakh rupees to sinking fund account credit 4 lakh rupees. Narration being अमाउंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स फॉर सिंकिंग फंड. सिंकिंग फंड क्रिएट केला आहे. त्यानंतर हा सिंकिंग फंड आणि इंटरेस्ट पुन्हा री इन्व्हेस्ट केलं जाईल. त्यासाठी नेक्स्ट एंट्री ऑन 31 मार्च 2016 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 4,40,000 to bank account credit 4,40,000. Narration being purchase of investments. इन्व्हेस्टमेंट्स पुन्हा त्या ठिकाणी परचेस केलाय. आणि लास्ट एंट्री पुन्हा डिस्काउंट राईट ऑफ करावं लागेल. 20,000 डिस्काउंट राईट ऑफ साठी एंट्री करावं लागेल. लास्ट एंट्री होईल सेकंड इयरला ऑन 31 मार्च 2016
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 to discount on issue of debentures account credit 20,000. Narration being write off discount on issue of debentures. इथं आपल्या 2 इयरच्या एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे आपण फर्स्ट इयरला जर्नल एंट्री केली. फर्स्ट एंट्री इश्यू ऑफ डिबेंचर साठी केलेली आहे. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट, प्रीमियम न त्या ठिकाणी रिपेमेंट करायचं होतं, त्यामुळे लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू 12% डिबेंचर्स टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर फर्स्ट इयरला इयर एंडिंगला 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला. जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. त्यानंतर ही अमाऊंट 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केला, त्यासाठी एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर इयर एंडिंगला जो आपण फर्स्ट एंट्री मध्ये जो डिस्काउंट चार्ज केला होता, हा डिस्काउंट 10 इयर्स साठी राईट ऑफ केला जाईल. त्यामुळे 2 लाख अपॉन 10 इयर्स 20,000 पर एनम ला त्या ठिकाणी राईट ऑफ केलं जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 20,000. फर्स्ट इयरच्या एंट्री संपल्या. त्यानंतर सेकंड इयरला इयर एंडिंगला एंट्री होईल. फर्स्ट एंट्री इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट मिळाल्यासाठी बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. 4 लाख इन्व्हेस्टमेंट होती, 10% 40,000 इंटरेस्ट रिसीव्ह साठी एंट्री. नेक्स्ट ही इंटरेस्ट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल, त्यासाठी जर्नल एंट्री इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट एंट्री केल्या. त्यानंतर पुन्हा 4 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट. त्यानंतर हा सिंकिंग फंड आणि इंटरेस्ट दोन्ही रिइन्व्हेस्ट केलं जाईल, त्यासाठी जर्नल एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. आणि लास्ट एंट्री पुन्हा डिस्काउंट राईट ऑफ साठी करावी लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. 2 इयरच्या एंट्रीज आपल्या इथं संपल्या. पुढच्या थर्ड इयरला सुद्धा आपण ह्याच प्रकारे एंट्रीज कंटिन्यू करू शकतो. कंप्लीट. थँक्यू.